गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडदेव येथे लाखो संख्येने भाविक दाखल। आज गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडदेव या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त लाखो संख्येने भाविक दाखल झाले। त्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेऊन पूर्णपणे पोलीस प्रशासनाद्वारे चौक बंदोबस्त देण्यात आला व स्थानिक ग्रामपंचायत येथील ग्रामसचिव व सर्व कर्मचारी यांनी यात्रा संस्थापक म्हणून यांनी योग्य प्रकारे सेवा दिली। मार्कंडदेव हे प्रसिद्ध देवस्थान म्हणून गडचिरोली जिल्ह्यातील देवस्थान ओळखले जाते। पाहूया पुढील व्हिडिओमध्ये महाराष्ट्र 7 टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे। गडचिरोली जिल्ह्यामधील मार्कंडदेव या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त खूप मोठी या ठिकाणी जत्रा भरली जाते आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी ग्रामपंचायत सचिव मॅडम आणि साहेब यात्रा साहेब आणि शेंडे साहेब यात्रा साहेब या ठिकाणी अवेलेबल आहे। तरी आपण यांच्याकडनं जाणून घेऊया या ठिकाणची व्यवस्था व यात्रेसंबंधित यांनी कशी लोकांना भाविकांना व्यवस्था करून दिलेली आहे त्यांच्यात पूर्ण आपण जाणून घेऊया। मॅडम, हे मार्कंडदेवाची यात्रा किती दिवसाची राहते? 10 ते 12 दिवसाची यात्रा इथे भरली आहे। कधीपासून राहते? 25 तारखेला 26 पासून यात्रा असते, 25 तारखेपासूनच लोकांचं येणं सुरू होतं। या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची आपण गैरसोय होऊ नये या ठिकाणी न होऊ त्याकरता तुम्ही कोणते उपाययोजना राबवल्या जातात? या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शुद्ध पाणी पुरवठ्याची सुविधा केलेली आहे, शौचालय सुविधा केलेली आहे आणि यात्रेसंदर्भात जी काही साफसफाई स्वच्छता असेल ती सुद्धा हे केलेली आहे आणि त्यानंतर पथदिवेची सुद्धा ग्रामपंचायतीने व्यवस्था केलेली आहे। माझा प्रश्न तर आपल्याला आहे, या ठिकाणी जे यात्रेकरू येतात त्यांना इथं राहण्याची व्यवस्था केलेली आहे की ते धर्मशाळा वगैरे आहे, तिथं राहण्याकरता धर्मशाळा वगैरे आहे व्यवस्था आणि बाकी असे कुटुंब वगैरे आहे तिथे सुद्धा एक धर्मशाळा आहे आणि तिथे सुद्धा आहे धर्मशाळा कोणत्या त्यांच्या आहे त्यांच्या अधिकारामध्ये आहे। आरोग्य विभागामध्ये आपण निर्देश देतात की त्यांच्याकडे होतात? नाही, वरिष्ठ करून त्यांना सूचना मिळतात आणि ते यात्रेमध्ये राहतात। यात्रा होतेपर्यंत ते उपस्थित राहतात, पाण्याची नमुने वगैरे येतात त्यांनी ग्रामपंचायत सुद्धा पुरवतात आणि त्यानुसार आपण शुद्धीकरण करू। महिलांच्या साठी आपण चेंजिंग रूम बनवलेले आहेत। स्तंदा मातांना एक गणी कक्ष बनवलेला आहे आणि पोळ्यापाया कक्ष हे सगळं आम्ही या माध्यमातून बनवतो। टेम्पररी मुतारी, मोबाईल टॉयलेट हे सर्व आपण या ठिकाणी भाविकांच्या सोयीसुविधेसाठी आपण तयार केलेले आहेत। परिवहन महामंडळाच्या वतीनं 65 गाड्या, स्पेशल 65 गाड्या या ठिकाणी सोडल्या। या प्रकारे या ठिकाणी साधारण भाविक भक्त येत आहे किंवा VIP गेस्टसुद्धा येतात, त्यांना तुम्ही विशेष सुविधा दिलेली आहे? नाही, सर्वांना जवळपास सारखीच सुविधा आहे। VIP सामान्य नागरिकांसाठी, सामान्य भाविक भक्तांसाठी सर्व ट्रीटमेंट सारखीच आहे। धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। आपण बघू शकता या ठिकाणी सामान्य जनता असो की VIP यांना सुद्धा सामान्य ट्रीटमेंट या ठिकाणी देण्यात दिलेली आहे। करिता मार्कंडदेव हे देवस्थान गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध मानले जाते। आम्ही जनतेला आवाहन करतो की या ठिकाणी जास्तीत जास्त भाविकांनी यावे जेणेकरून या ठिकाणचं दर्शन आपल्याला लाभेल अशी आम्ही अपेक्षा करतो। सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज, जयकुमार बुटे। नमस्कार।